नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवतोय अख्ख्या मसूरची भाजी। अतिशय सुंदर आहे, पटकन होणारी आणि तेवढीच स्वादिष्ट अशी आहे। तर बघूया पण त्यासाठी काय साहित्य लागेल। पण त्याआधी जर अजून तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलेलं नाहीये तर जरूर सबस्क्राइब करा। सबस्क्राइब बटनाच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील। म्हणजे काय होईल, तुमच्या मोबाईलमध्ये माझी रेसिपी अपलोड झाली का त्याची बेल वाजेल, त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि त्यामुळे पटकन करता पण येईल। त्यामुळे बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि असा सपोर्ट करत राहा। तर बनवूया आपण अख्ख्या मसूरची भाजी। अख्ख्या मसूरची सुकी भाजी करतोय आपण आणि त्यासाठी लागतील अख्खे मसूर। हे 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो घेतलेले आहेत। रात्रभर भिजवलेले मसूर आहेत हे आणि छानपैकी निवडून घेतलेले आहेत त्यांना। 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून, चिमूटभर हिंग, पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, पाव चमचा मेथी दाणा, 1 टीस्पून आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, 1 टीस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर, थोडासा गुळाचा खडा आणि मीठ चवीनुसार। प्रथम आपण मसूर उकडून घेऊया। मसूर कुकरमध्ये उकडत घालणार आहे, त्याला आधी फोडणी करायची आहे। त्यासाठी मी कुकर गरम करत ठेवला आहे। त्याच्यात मी घालणार आहे तेल आपलं जिरं मोहरी आपली तडतडण्यासारखं तेल तापलं आहे। त्याच्यात मी मोहरी पहिल्यांदा घालणार आहे फोडणीला, ती छान तडतडू द्यायची आपल्याला। मोहरी तडतडली आहे, आता जिरं, जिरं पण छान तडतडलं आणि आता मेथी, पाव चमचा मेथी। अतिशय सुंदर चव येते मेथी घातल्यामुळे। आणि घालणार आहे मी आता हिंग। त्याच्यात आपण घालून घेऊया मसूर, परतून घ्यायचं आपल्याला। ते अगदी 1 शिट्टी काढणार आहे मी, पण मसूर पटकन शिजतात आणि भिजवलेले मसूर आहेत आपले, त्याच्यामुळे शिजायला वेळ अजिबात लागणार नाही। थोडेसे तेलात परतून घेऊया। याच्यात मी थोडंसं मसूराला लागेल एवढं मीठ घालते। नाही तर आपल्याला भाजी ज्यावेळेला आपण करू त्यावेळेला थोडंसं मसूर आपल्याला अळणी वाटते, चव येण्यासाठी मी मीठ घातलं आहे। परत भाजीत घालायचंच आहे त्यामुळे थोडंसंच मीठ घातलं आहे मी, अगदी पाव टीस्पून मी मीठ घातलं आहे याच्यात, कारण याला आपल्याला छान चव आली पाहिजे। मीठ आपल्या मसूर डाळीत अख्ख्या मसूरमध्ये शिरेल आणि चव छान येईल। त्याच्यात मी पाणी घालणार आहे, अगदी 1 कप घातलं आहे मी पाणी मसूर आपलं शिजण्यासाठी। फक्त 1च शिट्टी काढणार आहे मी याला। गॅस बंद करून घेणार आहे। 1 शिट्टी काढल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग गॅस थंड झाल्यानंतर आपण हे अख्खे मसूर बाहेर काढूया। 1 शिट्टी काढल्यानंतर गॅस बंद केला मी आणि आता आपण बघूया, झाकण उघडूया कुकरचं। एका शिट्टीमध्ये व्यवस्थित मसूर शिजतात आपले, व्यवस्थित शिजलेत। आता आपण याला छानपैकी फोडणी करूया। कढई ठेवली आहे मी गॅसवर, याच्यात मी घालणार आहे तेल तापलं आहे। कांदा घालूया फोडणीला आणि मी 2 मीडियम साईजचे कांदे हे कापून घेतलेत। जरा परतून घ्यायचं आपल्याला हे। आलं लसूण पेस्ट पण मी आत्ताच घालणार आहे। कांदा जरा मी
सोनेरी रंगावर मी परतून घेणार आहे हा. कांदा आपण गुलाबी रंगावर परतायचा आहे. रंग बदलत आलाय कांद्याचा. एवढ्यावर मी त्याच्यात हळद पाव चमचा आणि 1 चमचा लाल तिखट. जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तिखट वाढवलं तरी चालेल. याच्यात मी गूळ पण आत्ताच घालणार आहे. गुळाने छान चव येते त्याला, म्हणून हे गूळ मस्त वाटतं त्याच्यामुळे. आत्ता त्याच्यात मी घालणार आहे मीठ. आपल्या कांद्याला लागेल एवढं, भाजीला लागेल पुरेल असं. अख्खे मसूर शिजवताना पण आपण मीठ घातलं होतं, तर त्या बेतानेच आपण मीठ घालायचं आहे. त्याच्यात मी घालणार आहे थोडीशी कोथिंबीर. परतून घेऊया आपण हे सगळं. आणि आता याच्यात मी घालणार आहे मसूर शिजवून घेतलेत आपण ते. व्यवस्थित आपण हे त्याच्यात मिक्स करून घेऊया. त्याच्यात आता मी शेवटी घालणार आहे गरम मसाला. याच्यामुळे तर अजून छान चव येते. आणि वरून अजून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण हे अलगद. मंद आचेवर हे अगदी 2 मिनटं झाकण ठेवणार आहे मी. मंद आचेवर त्याला वाफवून घेणार आहे. परत 2 मिनटं झाली आहेत. झाकण काढणार आहे मी. मसूर आपले शिजलेले होते, त्यामुळे त्याला जास्त शिजवायची आवश्यकता नाही आहे. गॅस बंद करणार आहे मी. आणि हे आपण मी गरम गरम सर्व करणार आहे मस्तपैकी गरम गरम फुलक्यांबरोबर. काढून घेऊया आपण सर्विंग बाउलमध्ये. तयार आहे आपली अख्खे मसूरची भाजी. तयार आहे आपली अख्खे मसूरची भाजी. छान अगदी सुंदर झाली आहे. रंग पण सुंदर आला आणि त्याला चव पण सुंदर आहे. नक्की करून बघा तुम्ही. त्याला मी अशी थोडेसे कोथिंबीरने अजून गार्निश करणार आहे. आणि तुम्ही नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तयार आहे आपली अख्ख्या मसूरची भाजी. अतिशय सुंदर आहे, पटकन होणारी आहे, तेवढीच स्वादिष्ट आहे. नक्की करून बघा, तुम्ही नक्की आवडेल तुम्हाला. तुमचा अनुभव माझ्यापर्यंत नक्की शेअर करा. असा सपोर्ट करत राहा. जर तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपीला असेच लाईक द्या, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे. असेच आशीर्वाद देत राहा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.